आपल्या एक दिवसीय भटकंतीचा हा शेवटचा भाग आहे. आपण दिवसभरात 4 जागा एक्सप्लोर केल्या. या भागात आपण तुकाराम महाराजांचं मंदिर पाहणार आहोत. बिर्ला गणपती पाहून झाल्यानंतर मी देहूत आलो. देहू हे गाव संत तुकाराम महाराजांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. येथून दरवर्षी आषाढ महिन्यात देहू ते पंढरपूर अशी पालखी निघते. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी काठी वसलेले आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंगाची रचना केली तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामांचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोह ही इंद्रायणी काठीच आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते अशी धारणा आहे. देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळ्याचे मंदिर आदी स्थाने दर्शनीय आहेत. तुकाराम बीजेला म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो. संत तुकाराम महाराज हे इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत व कवी होते. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम महाराज लोककवी होते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देह तेथची जाणवावा अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी, निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झाली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले.
मंदिर पाहून झाल्यानंतर मी इंद्रायणी घाटावर आलो. तिथे काही काळ घालवला. सध्या मित्रांनो आपण दिवसभराची जी भटकंती होती आपली आज, तर तिची शेवटची ही प्लेस आहे चौथी. ती म्हणजे संत तुकाराम महाराजांचं इथं मंदिर आहे देहूचं, आणि हा इंद्रायणीचा घाट आहे. तर इथं ही भटकंती आपण संपवतो आहे. तर सुंदरपणे या भटकंतीमध्ये आपण 4 प्लेसेस एक्सप्लोर केल्या. त्याच्यात पहिलं कारला लेणी, त्याच्यानंतर चौराई देवी, त्यानंतर बिर्ला गणपती मंदिर, आणि हे तुकाराम महाराजांचं, हे माझ्या मागं तुम्ही बघू शकताय तुकाराम महाराजांचं मंदिर. असे 4 प्लेसेस आपण कवर केले आहेत. तर टोटल जाऊन येऊन तुम्हाला 130 किलोमीटर हे पडेल. तर या 130 किलोमीटरमध्ये तुम्ही ह्या 4 प्लेसेस कवर करू शकतात. तर वन डेसाठी खूप सुंदर अशा ह्या प्लेसेस आहेत. आणि सकाळी जर तुम्ही लवकर उठून ही जर्नी चालू केली तर संध्याकाळपर्यंत हा प्रवास संपून तुम्ही सुंदरपणे इथं इंद्रायणी घाटावर येऊन देहू मंदिराला इथं नदीच्या काठी थोडं वेळ घालू शकता आणि सुंदर ही तुमची भटकंती संपू शकता. तर भेटूया आता एका पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आपली ही 1 दिवसीय भटकंती इथे संपते.